नमस्कार, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण अंड्याचा रस्सा म्हणजे अंड्याचं कालवण ही रेसिपी पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये अंडी न उकडता आपण हे अंडी फोडून हे अंड्याचा रस्सा केलेला आहे। पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त काही खटाटोप वेगळं काही नाही आहे। तर चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक पॅनमध्ये 2 मीडियम साईजचे कांदे चॉप करून घेतलेले आहेत, बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। आपल्याला हे इथे वाटण एक रेडी करायचं आहे। याला व्यवस्थित परतून घेते मी आता। थोडंसं तेल घालायचं आहे त्यात, व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे। आता इथे 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, या घालूया आपण ह्याच्यामध्ये। व्यवस्थित परतून घेऊया। इथे पाहू शकता कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथे। आता इथे मी सुकं खोबरं घालते इथे आणि अर्धा इंच आलं तुकडे करून घातलेत। आपलं हे सगळं छान असं एकत्र एकजीव भाजून घ्यायचं आहे। इथे माझं भाजून झालं आहे। थोडं याला थंड करून आता मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे हे बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर। आता ह्याला आपण बारीक वाटून घेऊया मसाला। इथे आपलं वाटण रेडी आहे, पाहू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे। जास्त पाणी नाही घालायचं ह्याच्यामध्ये। आता इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये एक 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या। लसूण चांगलं थोडंसं ब्राऊन झालं की ह्याच्यामध्ये आपण जे वाटण रेडी केले ते घालूया। इथे मी एक 2-4 चमचे वाटण घालते। जेवढी अंडी येते त्या हिशोबाने आपण वाटण घालायचं इथे। तेलावर छान असं परतून घेऊया ह्याला। आता आपण मस्त छान परतून घेतले। आता इथे मी 2 चमचे आपला लाल तिखट घरगुती मसाला घातलाय। थोडंसं काश्मीरी तिखट, थोडीशी हळद, सगळं आता आपण एकजीव करून घेऊया मस्त। आता याला पाहू शकता तेल सुटलंय आपल्या वाटणाला। इथे आपला मसाला आता रेडी झालेला आहे। आता इथे मी थोडंसं पाणी उकळून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालते। तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी घाला। कन्सिस्टन्सी तुम्ही कमी जास्त इथे ॲडजस्ट करू शकता, त्या हिशोबाने पाणी घालून आपण रस्सा इथे रेडी करायचा आहे। मला इथे छान एक उकळी आलेली आहे। आता चवीनुसार मीठ घालूया आपण। आता व्यवस्थित ढवळून घेऊया ह्याला। आता ह्याला झाकून एक वाफ काढून घेऊया। 2 मिनिटांनंतर इथे पाहू शकता मस्त इथे छान उकळी आलेली आहे आपल्या रस्स्याला। तवंग पण सुटलाय मस्त। इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत। ही आपण काही उकडून वगैरे घेतलेली नाही आहेत, नॉर्मल अंडी आहेत। आता ह्याच्यामध्ये मी एक अंडं फोडून घालते। अंडं फोडताना गॅस बारीकच ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर आपल्याला हे नाही करायचं आहे। ती 3 अंडी मी आता आपल्या रस्स्यामध्ये फोडते। अंडी टाकल्यानंतर ॲटोमॅटिक याच्यामध्ये हळूहळू उकळी यायला सुरुवात होते। 3 अंडी याच्यामध्ये मी आता फोडून टाकलेली आहेत, पाहू शकता तुम्ही इथे। ह्याला जस्ट हलक्याशा हाताने ढवळून घ्यायचं आहे। झाकून ठेवते याला आता। 2 मिनिटांनंतर आपण चेक करा। इथे मस्त आपली अंडी पण आता छान शिजत आलेली आहे। इथे मस्त रस्स्याला तवंग पण सुटलेला आहे, छान कलर पण आलेला आहे इथे आता आपल्या रस्स्याला। थोडासा दाटसरपणा पण आला आहे इथे आता ग्रेव्हीला। अंडं आपले बऱ्यापैकी आता इथे शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अंडी शिजायला जास्त टाईम नाही लागत, एक 7-8 मिनिटात अंडी शिजून जातात। मस्त असा कलर आला आहे, तवंग आला आहे, टेस्ट पण मस्त असा घरात स्मेल सुटला इथे। 2 मिनिटं मी अजून याला झाकून ठेवते।
पाहू शकता इथे आता अंड्याचा रस्सा आपला मोस्टली पूर्ण रेडी झालेला आहे. इथे मस्त रस्स्याला लाल कलर आला. इथे मस्त स्पायसी झालेला आहे आय थिंक. आता याला आपण सर्व करूया. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया अजून अशा नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.